विधिमंडळ विशेष या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतोय पुन्हा एकदा थेट नागपुराहून हे बातमीपत्र आपण पाहताय। हिवाळी अधिवेशन का गारठतंय, पूर्वीसारख्या चर्चा पूर्वीसारखे विरोधक आक्रमक का होत नाहीयेत, सरकार वेळकाढूपणा का करतंय, आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी चंद्रकांत वानखेडे सर आहेत, ज्येष्ठ पत्रकार, त्याचबरोबर अतुल लोंढे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते। पुन्हा एकदा चंद्रकांत वानखेडेंकडे जाऊयात। चंद्रकांतजी, आपण या ब्रेकपूर्वी चर्चा केली या आधीची अधिवेशनं कशी होती त्या संदर्भातली। आता जर या अधिवेशनासंदर्भात बोलायचं ठरलं तर मागच्या आठवड्याचा पूर्ण कार्यकाळ जर डोळ्यासमोर ठेवला तर कशा पद्धतीने तुम्हाला वाटते की हे अधिवेशन गारठत चाललंय? गारठत नाही, एकूण मला निराशजनक वाटतं। एकूणच म्हणजे जादूटोणा जे बिल पास झालेलं आहे, म्हणजे तेही बिल म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की मढं आहे आणि त्याच्यातला प्राण गेलेला आहे। म्हणजे शरीरामधला श्वास नसेल असं ते बिल काहीतरी आलेलं आहे आणि सांगण्यासारखं मला फारसं काही वाटत नाही। दुर्दैवाने असं होतं की विदर्भामध्ये अधिवेशन होतं, 15 दिवसाचं 2 आठवड्याचं म्हटलं जातं, ते प्रत्यक्ष कामकाज 10 दिवसाचं असतं। सुट्टीचे दिवस जातात, श्रद्धांजलीमध्ये वेळ जातो, वाढदिवसांमध्ये वेळ जातो आणि असं सगळं वेळ येतो आणि याच्यामध्ये एक अशी इथल्या जनतेची आशा असते की इथल्या जनतेच्या प्रश्नावर काही प्रायोरिटीने चर्चा व्हावी, ती होताना दिसत नाही। आणि दुर्दैवाने असंही दिसतं की चर्चेचा विषय असेल तेव्हा इथले आमदारही गैरहजर राहतात। म्हणजे असं दुर्दैवी हे सगळं चित्र आहे आणि मग जनतेचा प्रश्न असा असतो की एवढंच याच्यातून काहीच निष्पन्न होणार नसेल तर एवढा खर्च कशासाठी? म्हणजे अतुल म्हणतो ते ठीक आहे, लोकशाहीमध्ये खर्च ठीक आहे बाबा, म्हणजे तुमच्या निवासासाठी झगझगाट करायचा, प्रत्येक वेळेस तुम्ही येणार म्हणून चकमकाट करायचा, बाकी रस्त्यावर खड्डे असले तर चालतात, मग आमदार निवासासाठी खर्च करायचा, त्याच्या रवी भवनवर, हे सगळे खर्च मग लोकांना निरर्थक वाटायला लागतात। त्यामुळे ही परिस्थिती एकूण दुर्दैवी आहे असं मला वाटतं। सध्या आपल्यासोबत गिरीश व्यासही प्रवक्ते आहेत भाजपचे, तेही आपल्यासोबत आलेले आहेत, ते सहभागी झाले त्या चर्चेमध्ये। स्वागत करतो गिरीशजी। तुमच्याकडे येण्याआधी पहिले अतुल लोंढे यांच्याकडे जातोय, जो आरोप आता वानखेडे सरांनी केला की तुम्ही मान्य करतोय आम्ही की तुम्ही सांगितल्याप्रमाणे या अधिवेशनामध्ये काय काय विधेयकं पास झाली किंवा इतर चर्चा, परंतु अतिवृष्टीग्रस्तांना केलेली मदत किंवा अंधश्रद्धा निर्मूलन बिलासंदर्भात या व्यतिरिक्त काय केलं सरकार? नाही, आता मुख्य प्रश्न असा आहे की हाऊस समोर जो बिझनेस येतो त्या बिझनेसवर कामकाज किती झालं, त्याच्यावर चर्चा किती झाली, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं ते प्रश्न सुटले का, हे जास्त महत्त्वाचं आहे। जादूटोणा विधेयकाच्या संदर्भामध्ये चंद्रकांत वानखेडेंनी जी टीका केली ती काहीशी मला मान्य नाही आहे। याचं कारण असं आहे की संसदीय प्रक्रियेमध्ये, लोकशाहीमध्ये चर्चा, लार्जर कन्सेन्सस ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात। जे बिल 18 वर्षे पेंडिंग होतं, ज्याच्यामध्ये 21 वेळा सुधारणा झाल्या, ज्याच्यामध्ये सामान्य माणसाचं कन्सेन्सस करणं कठीण होतं, ज्याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातली पुसटशी लाईन डिफाईन करणं कठीण होतं, ते विधेयक आज पास झालं। आता विधेयक पास झालं म्हणजे ते फायनल झालं असं नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल आहे, जसं वानखेडेंना अपेक्षित आहे, जसं इतर लोकांना, पुरोगामी लोकांना अपेक्षित आहे, त्या पद्धतीचं ते बिल होईल आणि आमची पण इच्छाशक्ती त्या संदर्भातच आहे। विधान परिषदेतला प्रवास बाकी अजून विधान परिषदेमध्ये ते नक्कीच पारित होईल, पास होईल, त्या संदर्भात सगळ्या लोकांचा कन्सेन्सस तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुधारणा होतील। सामाजिक बदल काय असे एका याच्यात क्रांतिकारी पद्धतीने आपल्याला करता येणार नाही किंवा तशी अपेक्षाही करणं माझ्या मते चुकीचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ते बिल जे पास झालं ही फार मोठी आम्ही अचिव्हमेंट समजतो। दुसरी गोष्ट, पूरग्रस्ताच्या संदर्भामधलं जर आपण बोलाल तर पवारसाहेब, सन्माननीय पवारसाहेब स्वतः इथं 3 दिवस तळ ठोकून होते। पवारसाहेब हे रस्त्यानं फिरले, शेतीमध्ये गेले, शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि तातडीनं, पण त्याचं काय झालं? मदत पोहोचली नाही शेतकऱ्यांपर्यंत? नाही नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया असते। मदत पोचली नाही ही गोष्ट आपली खरी आहे, पण 921.98 लाख जी आहे, 921 कोटी 98 लाखाची मदत ही त्यांनी केली। त्याच्यामध्ये मदत न पोचण्याचे 2 प्रक्रियात्मक कारणं अशी आहेत की काही ठिकाणी झालं, त्याच्यामध्ये निलंबन पण झालं, 80 रुपयाचा चेक देण्याची थट्टा चूक झाली, प्रशासनामधनं त्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आलं। पण त्याच्यामध्ये आधार कार्ड जे आपण काढलेलं किंवा बँकेशी जे कनेक्ट केलेलं आहे ते कनेक्ट करण्याचाच उद्देश हा आहे की त्याच्यामध्ये जे लॅप्सेस आहे ते लॅप्सेस आपल्याला ब्रिजअप करायचे आहे आणि शेतकऱ्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचली पाहिजे, म्हणून ते मदत पोहोचू शकली नाही। 450 कोटीची मदत पोहोचलेली आहे। पुरवणी मागण्यामधनं 3048 कोटी आम्ही पारित केलेले आहे। त्याच्यामध्ये जनावर असेल, मृत व्यक्ती असेल, खरडून गेलेले पास होत आहेत। नाही नक्की अतुलजी तुमच्या मताशी सहमत आहे, पास होत आहेत, परंतु जनतेपर्यंत कधी पोहोचतील? पुढच्या पावसाळ्यापर्यंत? अगदी थोडक्यात बोला, अगदी वेळ कमी. नाही, जनतेपर्यंत नक्कीच लवकरात लवकर पोहोचतील। त्या पुरवणी मागण्यामार्फत सर्व सँक्शन झालेल्या आहे। तातडीची 450 कोटीची मदत पण झालेली आहे। पुनर्वसनच्या संदर्भामधली कंटिंजन्सी आकस्मिक फंडामधनं पण पास झालेली आहे आणि ती लवकरात लवकर नक्कीच पोहोचल असं म्हणणं हास्यास्पद होईल। शेतकऱ्यांच्या बाबतीतही की ती पुढच्या पावसाळ्यात पोहोचल का, ती नक्कीच लवकर पोहोचल, शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल। नक्कीच गिरीश व्यासही आपल्यासोबत। गिरीश व्यासजी, थोडंसं
मूळ चर्चेकडे येतोय. सुरुवातीचा जो आमचा प्रश्न होता त्याकडे येतोय. विरोधक तेवढे आक्रमक होताना दिसत नाहीयेत या अधिवेशनामध्ये. जी काही आंदोलनं झाली, जी लक्षवेधी ठरली, ही अपक्षांची होती जवळपास. का विरोधक थंडावल्यात किंवा गारठल्यात? मला असं कुठेही जाणवत नाही की विरोधक कुठेही थंडावले आहेत. मुळातच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या आघाडीच्या सरकारच्या बद्दल एक नैराश्य आहे आणि आता ते परिवर्तनाच्या विषयामध्ये लागलेले आहेत की परिवर्तन 100% होईल. अहो आत्ताच आमचे मित्र अशोकजींनी सांगितलं की तुम्ही विचारलं त्यांना की पुढच्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला मदत होईल का. पण ज्यावेळेला मान्य शरदजी पवार नागपूरमध्ये आलेत आणि त्यांनी सगळे दौरे केलेत, त्याच्या आधी मंत्री फिरलेत, मुख्यमंत्री फिरलेत आणि त्या त्या क्षेत्रामधल्या पालकमंत्र्यांनी देखील त्याचा सगळा आढावा घेतला आणि खुद्द शरदजी पवारांनी सांगितलं की 100 दिवसात तुम्हाला मदत आणून देतो. ते 100 दिवसात मदत तर येणं सोडा, जी मदत आली किंवा जी अपेक्षित होती नुकसान भरपाईच्या अंतर्गत, ती देखील मदत नाही. 80 रुपयाचं तर एक प्रकरण नाही तर 200 250 रुपयाच्या वरचे चेक कोणाला मिळाले नाही. मुळातच प्रत्येक हेक्टरी जी काही मदतीची अपेक्षा होती, जी विरोधकांनी सातत्याने मांडली किंवा जनतेला किंवा शेतकऱ्याला जी अपेक्षित आहे, ते पैसे देखील या सरकारला देता येऊ नये. त्याच्यापेक्षा गिरीशजी, एक आठवडा बाकी आहे अजून अधिवेशनाचा. आणखी विरोधकांची काय स्ट्रॅटेजी असेल? किती आक्रमक होतील? आता जे तुम्ही प्रश्न मांडतायत यावर विरोधक किती आक्रमक होतील? अगदी थोडक्यात सांगा, वेळ संपलाय. नाही, निश्चित रूपाने आम्ही आक्रमकतेने या महाराष्ट्रामधला शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, इरिगेशनच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातला मोठा प्रश्न आहे. नागपूर शहरामध्ये नव्हे तर विदर्भामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये PWDच्या रस्त्यांची जी काही स्थिती आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आक्रमक आहोत. नागपूरच्या मेडिकल आणि मेवा हॉस्पिटलला जी काही मदतीची गरज आहे त्याच्याबद्दल देखील आक्रमक आहोत आणि या सगळ्या याच्यामधून एक मोठी चर्चा या विधानसभेमध्ये या शेवटच्या आठवड्यामध्ये होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच विरोधक आक्रमक आहेत. सरकार वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत नाहीये. या सगळ्या गोष्टी जर मान्य असतील तर मग हे तरीही हिवाळी अधिवेशन का गारठतंय? कधी या संदर्भात विदर्भवासियांना, विदर्भाच्या प्रश्नांना कधी न्याय मिळेल? या बातमीपत्रामध्ये इथंच थांबतोय. अतुल लोंढे, गिरीश व्यास आणि चंद्रकांत वानखेडे तिघांचेही धन्यवाद करतो. या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. आजच्या या विधिमंडळ विशेष बातमीपत्रामध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.